ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे साक्षी प्रियाला बोलते की प्रतिमाचं काम तमाम करणार होतीस ते काय झालं. प्रिया बोलते की मी सुभेदारांच्या घरात आहे, मला इकडे तिकडे फिरायला आणि काय पाहायला टाइम नाही. तेव्हा साक्षी प्रियाला बोलते तू सुभेदारांच्या घरात राहू दे, तू प्रियाला मारायचं लवकर बघ. तेव्हा साक्षी बोलते प्रियाला की लवकरच आपल्या प्रतिमाचा काटा काढायचा, तू तिकडे लवकर काय ते कर, मी तुझी. आणि साक्षी बोलते की प्रतिमा जर माझ्या वडिलाबद्दल काय बोलली तर आम्हाला भारी पडेल, तेव्हा तू हे काम लवकर करून टाक. तेव्हा प्रिया बोलते हा मी आता इकडनं सुभेदाराच्या घरी निघते आणि मी हे काम करून टाकते. आणि ती प्रतिमाला मारण्यासाठी तिकडून निघते. ती नागराजच्या बरोबर प्लॅन करते. तेव्हा नागराज बोलतो काय झालं तिला, प्रतिमाला आपल्याला मारायचं आहे आणि प्रतिमा जर जिवंत राहिली तर आपल्याला धोक्याचं आहे. तेव्हा प्रिया बोलते मी आईला. तेव्हा प्रिया बोलते आता ती मंदिरात जाणार आहे, मी पण तिच्यावर जाईन, त्यानंतर तुम्ही गुंड पाठवून तिला किडनॅप करा आणि काम तमाम करून टाकवा. मी सांगितलं साक्षीला गुंड पाठवा आणि तिचं काम तमाम करून टाका. पण प्रिया जे काय करत असते तिच्याकडे अर्जुनचं लक्ष असतं. तेव्हा अर्जुनला समजतं नागराज बरोबर प्रियाने काहीतरी प्लॅन बनवला आहे आणि घरामध्ये तिचं काही ना काही कांड चालू होतं आणि अर्जुन तिचा पाठलाग करतो. अर्जुनला जाणून घ्यायचं असतं की ती काय करते. तेव्हा प्रिया इथे प्रतिमाला घेऊन देवळात येते. तेव्हा ती इकडे तिकडे पाहते की साक्षी गुंडांना कधी घेऊन येते आणि ती प्रतिमाला तिथेच सोडते आणि ती मागे येते आणि अर्जुन तिकडनं पाहत असतो. नंतर प्रिया प्रतिमापासून लांब जाते आणि तिला लांबून पाहत असते. तेव्हा अर्जुन समजतो की हिने काहीतरी प्रतिमाला मारायचा प्लॅन केला आहे. तेव्हा काही गुंड तिचा पाठलाग करत असतात. तेव्हा लपून छपून प्रिया तिकडनं पाहत असते आणि तिथून चैतन्य व्हिडिओ बनवत असतो आणि प्रियाला अडकवण्याचा हा मोठा प्लॅन. तेव्हा तिथे अर्जुन प्रतिमा बरोबर जातो आणि ते गुंड अर्जुनला पाहून निघून जातात. तेव्हा तिथे प्रिया येते आणि बोलते आई काय झालं. तेव्हा अर्जुन बोलतो तुझा आई प्रतिमाकडे लक्ष नाही का. तेव्हा प्रिया बोलते कोण होती माणसं. तेव्हा प्रतिमा बोलते मला काय ते माहित नाही. पण प्रियाला माहित नसतं आपल्या मागावर असलेला अर्जुन हे सगळा व्हिडिओ बनवला असतं. तेव्हा प्रिया इथे येऊन नागराजला सांगते प्रतिमाला मारण्याचा प्लॅन सगळा फ्लॉप झाला आहे. तेव्हा नागराज बोलतो ती कसली बाई आहे, ती मरणाच्या दारात असून तरी वाचते, दरवेळेला ती वाचते आणि हे चालू असताना तिला संपवायचं कसं. प्रिया बोलते हिला आपण संपवायला पाहिजे नाही तर आपल्याला मही पण संपवून टाकेल. तेव्हा चैतन्य सगळं ऐकत असतो आणि तो त्याला समजतं की आपल्याच आईला कोणत्याही मारण्याचा प्रयत्न करत आहे. चैतन्य व्हिडिओ बनवतो आणि हा प्रियाला पर्दाफाश खोलण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. अर्जुन आणि चैतन्य हा पुरावा घेऊन घरच्या दिशेने निघतात. तेव्हा घरी येऊन हा व्हिडिओ पूर्णाई आणि कल्पना दाखवण्यात येतं. ती कल्पना हा व्हिडिओ पाहून हादरतात आणि हा पूर्णाजीला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे सगळं समजतं की हा सगळा प्लॅन प्रियाचा आहे. तेव्हा ती प्रियाला बोलून तिच्या कानाखाली देते. तेव्हा पूर्णाई प्रियाला बोलते ह्या सगळ्यामध्ये तू आईला मारायला, स्वतःच्या आईला मारायला गेली. तेव्हा प्रिया बोलते हा सगळा डाव आहे, मी माझ्या आईला का मारू. प्रिया बोलते हा सगळा सायलीचा डाव आहे. तेव्हा पूर्णाई बोलते मी हा व्हिडिओ पाहिलाय, तू नागराज बरोबर प्रतिमाला मारण्याचा प्लॅन करत आहे. तेव्हा तिथे रविराजांना बोलवलं जातं. रविराजांचा व्हिडिओ दाखवला जातो आणि ते रविराजचा व्हिडिओ पाहून त्यांना पण धक्का बसतो. तेव्हा रविराज हा व्हिडिओ पाहतात आणि तो प्रियाला विचारतात काय ना प्रिया हे काय चाललं. तेव्हा रागवले रविराज प्रियाच्या कणपण कानाखाली देतात आणि बोलतात कोण आहेस तू तन्वी नाही आहेस, तन्वी तर अशी नव्हती. तेव्हा कल्पना प्रियाला बोलते तू स्वतःच्या आईला मारायला निघाली. तेव्हा रविराज परत चिडतात आणि परत तिच्या कानाखाली देतात. तेव्हा रविराज परत बोलतात तू प्रतिमाला मारायला का चाललीस, तिचं सत्य काय, तू का प्रतिमाला मारतेस आणि तू खरी तन्वी नाही आहे आणि तू खरी तन्वी असले तर असं कसं कृत्य केलं नसतंस आणि काय झालं तर लवकर बोल. तेव्हा पूर्ण बोलते नालायक मुलीला घरात ठेवल्यापेक्षा हिला पोलिसांमध्ये द्या. आता रविराज काय करणार आणि ही सिच्युएशन कशी हँडल करणार हे पाहणे आता पुढे रंजकच होणार आहे.